आणि सहकारी अर्थातच सन्माननीय सौ राजेश्री पवार मॅडम यांचं इथे आगमन होत आहे. मॅम आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे. संपूर्ण आमच्या नायगाव बिग बॅश आयोजन समितीच्या वतीने संपूर्ण नायगावच्या क्रिकेट परिवाराच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होते सुरुवात. लक्षात घ्या 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. ठीक 11:40 झालेत आणि पहिला चेंडू डिलिव्हरी करताना चैतन्य पाटील राईट मोद विकेट. चला गाई करा मनसूर. पहिला चेंडू आणि मनसूरच्या बॅटमधून एक घणाघाती प्रहार. चेंडू जाईल सरळ वन बाउंड सी मारेशा पार. चौकार. अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल सुरुवात केली आहे. खराब चेंडू होता. फुल हाफ व्हॉली होता. फुलर लेनचा चेंडू आणि या चेंडूवरती सहजरित्या आपण पाहतो एक पॉवरफुल स्ट्रोक इम्प्लिमेंट करत असताना एक्झिक्यूट करत असताना यावेळी मनसूर कुरेशी दमदार सुरुवात आणि सलामी दिली आहे. इथे आमच्या सन्माननीय सौ राजेश्रीताई पवार मॅडम यांना शुभागमन झालं त्यांचं आपल्यामध्ये आणि त्यांच्या आगमनासोबतच आपण पाहतो इथे आतिषबाजीला देखील सुरुवात झाली आहे. षटकार चौकारांच्या. मनसूर कुरेशी संघनायक मागील मॅच मध्ये कुठेतरी अपयशी राहिला होता. त्याची जी सल असणार आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच तो बॅकलॉग आहे धावसंख्येचा तो भरण्याचा प्रयत्न असणार आहे. यावेळी फील्डमध्ये हलकासा चेंज बदल पाहतोय. लॉंग ऑफ लावी सोनू सूदला आपण पाहतो. सोनू बैदला आपण पाहतोय. माफ करा. दुसरा चेंडू खोलवा डब्याचा चेंडू आपल्याला पाहायला मध्ये स्टेअर केला कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगला कमबॅक चैतन्याच्या माध्यमातून. मागील सामन्यात अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली. 3 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. केवळ 9 धावा खर्च केल्या होत्या आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये आणि 4 झेल त्याच्या स्पेलमध्ये सुटले गेले होते. तो 3चा आकडा कदाचित 7 वर पण देखील जाऊन पोहोचला असता परंतु निश्चितच 3 वरती समाधान मानावं लागलं. परंतु अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. मोठा रनअप आहे. तितका पेस नाहीये परंतु लाईन लेंथ वरती चांगला कंट्रोल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. सोनू त्या ठिकाणी सज्ज आणि इथे मात्र प्लॅन बनवला होता. त्या प्लॅन मध्ये फसताना मोठा मासा गळाला लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. मनसूर कुरेशी बॅक टू द पवेलियन. बाद होतोय यावी. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी. 3 चेंडू फेस केले. 4 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. एका चौकारासहित कुठेतरी थोडीशी घाई केली. शॉट सिलेक्शन वरती थोडंसं नियंत्रण मिळवणं आवश्यक होतं. हाफ व्हॉलीचं निमंत्रण दिलं होतं परंतु समोर क्षेत्ररक्षक देखील तैनात केला होता. अगदी त्याच दिशेने फटका खेळला. सोनू यांनी मात्र कुठली चूक केली नाही. परिणामतः पहिला विकेट गॉन. मित्रांनो निश्चितच आम्ही आमच्या सर्वच प्राऊड स्पॉन्सरचा आमच्या प्रायोजकांचा सहकार्यांचा आम्ही विशेष आभारी असणार आहोत. सन्माननीय श्री हेमंतजी पवार साहेब असतील. त्याचबरोबर सन्माननीय सौ राजेश्रीताई पवार ज्यांचं इथे नुकतंच आगमन झालंय आपल्यामध्ये. ज्यांच्या माध्यमातून देखील मोठं सहकार्य संपूर्ण स्पर्धेला पाहायला मिळतं आणि मला आठवतंय काल त्यांनी पारितोषिक देखील आपल्या खेळाडूंवरती लावली होती. अर्थातच ज्या खेळी त्यांना पाहायला मिळाल्या त्याच्या माध्यमातून त्यांनी पारितोषिक देखील लावली होती. मनसूरच्या खेळीवरती विशेषतः पारितोषिक आले होतं. त्याच मनसूर आता मात्र तंबूच्या दिशेने परतताना आपल्याला पाहायला मिळालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रणजित साबळेला आपण पाहतोय. रणजितकडे देखील खूप चांगल्या प्रकारचा कॅलिबर आहे. खूप चांगल्या प्रकारचा अनुभव देखील आहे आणि निश्चितच त्या अनुभवाचा आता मात्र इथे उपयोग करावा लागेल. आपला महत्वाचा फलंदाज हुकमाचा एक्का जरूर बाद झालाय परंतु अजूनही बादशाह मैदानामध्ये असणार आहे. पाहूया रणजितचा खेळ कशा प्रकारचा राहतोय. परंतु दुसऱ्या बाजूला चैतन्य पाटील पर्पल टी शर्ट मध्ये आपल्या पर्पल पॅच मध्ये चालत असताना पाहायला मिळतोय. लोअर फुल्डर चेंडू होता. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळून घालत जात आहे. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतील. त्या ठिकाणी सोनूला आपण पाहतोय. एक धाव अर्जित करत असताना धावफलक मात्र एका धावेने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 5. एक गडी जरूर गमावलाय. पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. सौरभ ज्याच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं तंत्र आपल्याला पाहायला मिळतं. लेदर बॉलचं क्रिकेट देखील सौरभच्या माध्यमातून खेळलं जात असल्यामुळे निश्चितच टेक्निकली साऊंड आहे. त्यामुळे नक्कीच सौरभकडून अपेक्षा असलेल्या पॉवर प्लेचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग त्याच्याकडून व्हावा. परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न होता इंटेंट घेऊन आले होते पॉझिटिव्ह मनसूर ते बाद झालेत. पाहूया कशा प्रकारचा अप्रोच राहतोय आता या दोन्ही बॅटर्सचा. यावेळी चांगला फटका जरूर येतोय. गॅप भेटण्याचा प्रयत्न झालाय. पाहूया चेंडू जाईल का सीमा पार तर नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात.
बरीचशी मेहनत घ्यावी लागली आहे, बराचसा डिस्टन्स कव्हर करावा लागलाय, परंतु आज चौकारापासून परावृत्त केला या चेंडूला. या चेंडूवरती येतील धावा 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 7 या धावसंख्येवरती. ऑफ द मार्क झालेत पहिल्या चेंडूवरती सौरभ आणि चांगल्या फटक्यांच्या माध्यमातून ऑफ द मार्क झाले, त्यामुळे निश्चितच तो फटका हा महत्वपूर्ण राहील. कोणत्याही बॅटरला पहिली धाव येणं, पहिला चेंडू मिडल ऑफ द बॅट होणं हे महत्वाचं असतं. कुठेतरी आत्मविश्वास त्याच्यामध्ये तो जागवण्याचं काम करतो आणि तदनंतर मात्र फलंदाज आपल्या इनिंगला अप्रोच करताना पाहायला मिळतो. लक्षात घ्या, थोडी घाई करा. चला सौरभ, वी आर नॉट प्लेइंग द लेदर बॉल मॅच वेअर वी हॅव अ लॉट ऑफ टाइम. यावेळी चांगला स्ट्रोक, कव्हर ड्राईव्ह, बॅकफूट कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. पण ज्या प्रकारचा बॉडी बॅलन्स होता, कम्प्लीट वेट आपलं पाठच्या पायावरती, मागच्या पायावरती ट्रान्सफर केलं होतं. बॅटचा फ्लो खूप चांगल्या प्रकारचा होता जो ओपन केला होता. त्यानंतर ड्राईव्ह देखील खूप चांगल्या प्रकारचं एक्झिक्युशन, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आणि या डॉट बॉलने सांगता झाली या षटकाची. चैतन्य पाटीलचे षटक होते कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या धावफलकावरती 7, 1 गडी बाद. 1 गडी बाद 7 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. मित्रांनो, मी पुन्हा एकदा आमच्या सर्वच प्राऊड स्पॉन्सरचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभारी असणार आहोत. सन्माननीय श्री राहुल भाई सोलकर साहेब, माननीय श्री प्रशांतजी शिर्के साहेब, रुई ब्युटी सलोन यांचा देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय श्री हेमंतजी पवार साहेब आणि सन्माननीय सौ राजेश्रीताई पवार मॅडम यांचे विशेष आभारी असणार आहोत. माननीय श्री अनिल भाऊ माने साहेब, सन्माननीय श्री राणा अंबोले साहेब यांचे देखील विशेष आभारी असणार आहोत. त्याचबरोबर आपल्या विभागाचे कार्यसम्राट लाडके दमदार आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब, सन्माननीय श्री गजेंद्रजी जिदुबाळे साहेब, त्याचबरोबर माननीय श्री संदीपजी कवळे साहेब यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. त्याचबरोबर विशेष आभारी असणार आहोत आम्ही माजी नगरसेवक युवा सेना कोषाध्यक्ष सन्मान्य श्री अमयजी अरुण घोले साहेब आणि त्याचबरोबर सौ कोमल सचिन सौगुले घोले मॅम यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 आणि 70-70च्या माध्यमातून आम्ही तारिकबाई यांचे देखील विशेष आभारी आपण पाहतोय. नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूच्या शरीरावरती जी किट पाहायला मिळते, या किटचं डिझाईन, या किटचं ज्या प्रकारे आपण पाहतोय यावेळी प्रदर्शनला या स्पर्धेच्या माध्यमातून केले जात आहे. 70-70चे विशेष आभार या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. 70-70 प्रेझेंट आपण पाहतोय नायगाव बिग बॅश 2024 पर्व पहिलं. षटक क्रमांक दुसरा घेऊन सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती नितेश सुर्वे. स्क्वेअर कर करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय यावी. बॅकवर्ड गली रिजन मध्ये अजय तोडकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नायगावचा रविचंद्रन अश्विन यांनी नुकतीच इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती घोषित केली आहे, परंतु अजय तोडकर अजूनही इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलने केली सुरुवात या स्पर्धेतील या षटकाची आपल्याला पाहायला मिळते नितेश सुर्वे यांच्या माध्यमातून. मागील सामन्यात अप्रतिम गोलंदाजी राहिली होती नितेश यांची, इकॉनॉमिकल राहिले होते, केवळ 4 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया यावी कशा प्रकारची गोलंदाजी राहते. रिव्हर्सचा अटॅम्प्ट इथे जरूर होतो आहे. हलकीशी मिसफील्ड त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्राच्या पॉईंट रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षक सरळ हातामध्ये खेळून काढला होता, पण तो हलकीशी मिसफील्ड त्याचा इथे उपयोग केला जातोय. सिंगल येते आणि सिंगल आल्यानंतर स्ट्राईक इथे रोटेट होताना पाहायला मिळते. गोलंदाज खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात. टाईट लाईन आणि तिथे हाताळली जाते. फलंदाजाच्या पायामध्ये जणू काही बेड्या ठोकाव्या अशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं देखील तेवढंच महत्त्वाचं राहील. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशे बदल पाहायला मिळतात. अजूनही पॉवर प्ले असणार आहे दुसरं षटक देखील, त्यामुळे निश्चितच आपल्याला घाई करावी लागेल. लक्षात घ्या, वेळ इथे सुरू आहे. टीम पुरंदरे संघ जिजा 11 25 मिनिटात जर आपले 5 षटकं पूर्ण नाही झाली तर निश्चितच शेवटच्या षटकात तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू आत घ्यावा लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, कम्प्लिटली बीट झाले पेस मध्ये, वेगामध्ये. पण नितेश सुर्वे यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण करायचं झालं तर पहा मित्रांनो, नितेशकडे वेग देखील आहे, तो क्विकर वन डिलिव्हरीचा ऑप्शन देखील आहे, पर्याय देखील आहे. चेंडूला वळण देण्याचं कसब देखील आपल्याला पाहायला मिळतं. कधी वेगाने कधी कमी वेगाने हाताळताना चेंडू आपण पाहतो, कधी चेंडूला टॉस करतात, कधी ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू, कधी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. व्हेरिएशन त्याचा उपयोग अप्रतिमरित्या यावेळी खराब लाईन पाहायला मिळते, त्याचा पुरेपूर उपयोग केला जातोय. फाईन लेग रिजन मध्ये या चेंडूला खेळून जाईल. 4 धावांसाठी चौकार. ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले, लेंथ खराब होती, फुलटॉस चेंडू होता, लाईन खराब होती, त्याचा उपयोग केला आणि केवळ इथे मात्र आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मधला गॅप इथे भेदून काढायचा होता, तो भेदून काढला. इनफिल्ड क्लिअर करत असताना चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 12 आपल्याला 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद.
पुन्हा एकदा शफल झालेलं ऑन साईडला टार्गेट केलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. डीप मिड विकेट मध्ये सोनूला आपण पाहतोय. एकच धाव यावी मिळेल, एका धावावरती समाधान मानावं लागेल. स्ट्राईक इथे पुन्हा एकदा रोटेट होताना पाहायला मिळेल. स्ट्राईकिंग एंडला रणजित ला आपण पाहू आणि एका धावेने धावफलक जाईल तो यावी 13 या आकड्यावरती. 13 आकडा म्हटलं की नेहमीच आम्हाला आठवते ते राकेश मिस्त्री सर ज्यांचं टी शर्ट होतं तू 13 देख. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक. या चेंडूवर मात्र प्रहार केलाय. स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच केला चेंडूला पाऊंड लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. रणजित साबळेच्या बॅटमधून हा घणागती प्रहार आणि या 4 धावांसहित आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ झालाय संपुष्टात. धावसंख्या धावफलकावरती 1 गाड्याच्या मोबदल्यात 17 धावा. 17 रन्स ऑन द स्कोर कार्ड इन द एंड ऑफ 2 ओव्हर पर लॉस ऑफ 1 विकेट. एका बाजूला पुरंदरे संघ जिजा 11, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री हरी 11 हा संघ. तर नुकताच निश्चितच मुख्य मंचकावरती आपल्या सोबत जोडल्या जात आहेत सन्माननीय सौ राजश्रीताई पवार मॅडम यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो संपूर्ण नायगाव बिग बॅश समितीच्या वतीने आणि सर्वच क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असणार आहे. सर्वच आमचे प्राऊड स्पॉन्सर यांचे देखील आम्ही विशेष आभारी असेल पुन्हा एकदा. आणि यानंतर मित्रांनो लक्षात घ्या 40+ आपला विशेष प्रेक्षणीय सामना जो आपण आयोजित केलाय तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पुरंदरे संघ विरुद्ध नायगाव पॅकर. या 2 आपला संघांमधील हा सामना असेल ज्यामध्ये एक ना अनेक रथी महारथी आपल्याला पाहायला मिळतील. लेजेंडरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यांनी या नायगावचं क्रिकेट गाजवलंय. केवळ गाजवलं नाही तर मुंबई महाराष्ट्रामध्ये देखील या खेळाडूंनी आपल्या नायगावचं नाव लौकिक बनवण्याचं काम केलं होतं. त्या खेळाडूंचा खेळ आपण पाहणार आहोत. यानंतरच्या एक्झिबिशन मॅच मध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये दोन्ही संघांनी तयारी करायचं आहे. सन्माननीय माजी नगरसेवक नाना अंबोले साहेबांचं देखील इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचबरोबर एक स्वतः क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून नेहमीच युवा वर्गाला प्रोत्साहन देण्याचं काम केलं गेलंय. मग परळ विभाग असेल, शिवडी विभाग असेल अथवा आपला नायगाव विभाग असेल, कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. नानाजी अंबोले साहेबांच्या माध्यमातून नेहमीच युवा वर्गावरती प्रेम राहिलंय आणि हा युवा वर्ग देखील त्यांच्या सोबत नेहमी राहिलेला पाहायला मिळतो. मग क्रीडा प्रकार असेल, सामाजिक कार्य असेल अथवा शैक्षणिक कार्य असेल, समाजाच्या प्रत्येक भागामध्ये आपलं कार्य पोहोचवताना नानाजी अंबोले यांना आपण अनेक वेळा पाहिलंय. युवा वर्गात विशेषतः प्रसिद्ध असणारे नाना अंबोले आणि त्यांच्यासाठीचा फटका पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन क्लिअर करेल का हे पाहावं लागेल. तर तिकडून निर्णय येताना आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा 4 धावांसाठी. तर ही सलामी जणू काही दिली आहे सन्माननीय नानाजी अंबोले साहेबांच्यासाठी. या 4 धावांसहित आपल्याला पाहायला मिळतोय. मी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आपल्या या लाडक्या पुरंदरे स्टेडियम दादर या ठिकाणी 70-70 प्रेझेंट नायगाव बिग बॅश या स्पर्धेसाठी. सन्माननीय आपण पाहतोय माजी नगरसेवक नानाजी अंबोले साहेब यांचे इथे आगमन झाले. त्याचबरोबर आमचे मान्यवर अतिथी सन्माननीय सौ राजश्रीताई पवार या देखील या ठिकाणी सज्ज झाल्यात. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतो आपण. चैतन्य पाटील यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूला फील्ड करतील, फेक करतील. त्यावर 2 धावा कंप्लीट सौरभच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतात. या 2 धावांसहित आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तो यावी 1 गडी बाद 23 या धावसंख्येवरती. मित्रांनो नुकतंच उल्लेख केलं सामाजिक कार्यामध्ये भरघोस असं योगदान नानाजी अंबोले यांचं पाहायला मिळतं आणि ते आपण वारंवार पाहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समाजाच्या कोणत्याही घटकामध्ये कामगार वर्ग असेल, उच्चभ्रू वस्ती असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, युवा वर्ग असेल, प्रत्येक वर्गामध्ये नेहमी चर्चेत राहणारे हे व्यक्तिमत्व राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपल्या कार्यासाठी आणि त्यांचा भरघोस पाठिंबा या संपूर्ण स्पर्धेला देखील आपल्याला पाहायला मिळतो. याचमुळे काय होणार त्यांनी हा युवा वर्ग आपल्यासोबत जोडलाय आणि त्यांचा युवा वर्गाचा देखील त्यांच्यावर असणारा अतूट विश्वास हे देखील महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यानच्या कालावधीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 2.4 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 23 एका गड्याच्या मोबदल्यात.
खोलवर डब्याचा चेंडू यावेळी चेंडूला खेळून गेला जाते ऑनसाईडच्या दिशेने. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहतोय ऑफस्टिकला जात असताना आपण पाहतो या चेंडूला टर्न केला ऑन साईडला. चांगली गोलंदाजी चैतन्य पाटील आपला स्पेल कंटिन्यू करत असताना यावेळी चांगला फटका जरूर त्यांच्या विरुद्ध आलाय, परंतु अजूनही इकॉनॉमिकल ठरलेत. श्रीहरी 11 विरुद्ध आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पुरंदर संघ जिजा 11 नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय पुरंदर संघ जिजा 11 या संघाच्या माध्यमातून घेतला गेला. तर हरी 11 संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 इथे प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात आतापर्यंत. डॉट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. चैतन्य पाटील इन ऍक्शन येत असताना माफ करा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती 25. शेवटचा शिल्लक चेंडू अजूनही असणार आहे या षटकातील. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आर्यन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन संसारे तत्परतेने चेंडूवरती येत आहे. चेंडूची फेक करतील त्यावर इथे एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेने ते मात्र षटक पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ झाला समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27 धावा 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तर मित्रांनो तयारीत राहा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे ती विशेष प्रेक्षणीय सामना 40+ पुरंदरे पॅकर विरुद्ध नायगाव पॅकर. पुरंदरे पॅकर विरुद्ध नायगाव पॅकर. कालचा दिवस मित्रांनो आपण पाहिला अत्यंत दर्जेदार दिवस आपल्याला पाहायला मिळाला. सचिन पाटणकर या खेळाडूने कालचा दिवस गाजवला. अजित मोहितेची बॅटिंग पाहायला मिळाली. यशची गोलंदाजी आपण पाहिली. आर्यन महाडिकची क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं. एक युवा स्टार चमकताना आपल्याला पाहायला मिळाला. अंतिम सत्राकडे जर वळायचं झालं तर विक्रम कांबळेने प्रभावित केलं, सुशील शिंदेने प्रभावित केलं, मनसूरने देखील प्रभावित केलं. तर आजच्या सकाळच्या सत्राचा विचार करत झाला तर मित्रांनो पहिल्याच सामन्यात आपल्याला या संपूर्ण स्पर्धेतील पहिला अर्धशतक वीर प्राप्त झाला. तो म्हणजेच विक्रम कांबळे. एकमेव आणि पहिला वेळा अर्धशतक वीर आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर जर पाहायचं झालं तर निश्चितच मागील सामन्यात चैतन्य पाटील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित करताना आपल्याला पाहायला मिळाले. एक ना अनेक हायलाइट्सच्या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्ट्रॉंग कंटेंडर अनेक पाहायला मिळत आहेत जे सर्वोत्कृष्ट बॅटर, सर्वोत्कृष्ट बॉलर आणि प्लेअर ऑफ द सिरीज साठी जरूर आपला नाव पुढे घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27 धावा. 6 षटकांचा खेळ असणार आहे. अर्धा डावातील 50% खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 27 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत लगावल्यात. त्या श्रीहरी 11 संघाने अजूनही 9 विकेट्स हातामध्ये आहेत. दुसऱ्या विकेटसाठीची पार्टनरशिप खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. आता बहरली आहे आणि आता मात्र आवश्यक असणार आहे कुठेतरी धावसंख्येच्या गतीला पुढे घेऊन जाण्याची, थोडंसं एक्सेलरेट करण्याची. पाहूया यावेळी कशा प्रकारे हे दोन्ही बॅटर्स या पुढचा जो डाव आहे त्याला अप्रोच करतात हे देखील महत्वाचं. नितेश सुर्वे पुन्हा एकदा येतील गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकात निश्चितच 10 धावा खर्च केल्या होत्या. तर दुसरा स्पेल आपला घेऊन निश्चितच मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक दुसऱ्या व संघासाठी 4थं षटक घेऊन राईट ऑफ द विकेट. पहिला चेंडू खराब चेंडू. फुल टॉस मिळालेला पाहायला मिळतोय आणि या फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय तो सौरभ यांनी. चेंडूला धाडून दिलाय सीमा पार. 6 धावांसाठी एक लाजवाब षटकार. जेव्हा लेंथ मध्ये हलकीशी का होईना चूक झाली तेव्हा मात्र त्याचं नुकसान हे मात्र बरंच मोठं राहिलंय. त्याचा परिणाम भोगावा लागलाय प्रत्येक गोलंदाजाला. जेव्हा तुम्ही निश्चितच पुरंदर मैदानासारख्या मैदानामध्ये जेव्हा येत असता तेव्हा तुम्हाला ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॉलर तुम्हाला खूप कार्य करावं लागतं. तुमच्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवावं लागतं. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेग होता या चेंडूवरती. हलकीशी अपील देखील पाहायला मिळाली. यावी लाऊड अपील यावी नव्हती, परंतु निश्चितच ती जी हलकीशी का होईना परंतु अपील होती. या स्लेक बाईचा इशारा देऊ पंचांच्या माध्यमातून ही धाव कळवली जाते. प्रत्येक बॅटर जो टेनिस क्रिकेट खेळत असतो तो अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतो की त्याची इनिशियल मुवमेंट जी ट्रिगर मुवमेंट असते ती शफल होण्याची, आणि मोस्ट ऑफ टाइम आपण पाहतो प्रत्येक बॅटरची इनिशियल मुवमेंट ही ऑफस्टिकच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडचा एरिया
ऑन साईडचं रिजन हे जास्तीत जास्त मोकळं कसं होईल, ऑन साईडला कसं टार्गेट करता येईल या इराद्यानेच शफल होण्याचं असतं. त्याच प्रकारचं काही दृश्य पाहायला मिळालं. एक धाव लेग बायच्या स्वरूपात घेत असताना सौरभ वैयक्तिक 12 चेंडू आणि 20 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला रणजित साबळे 5 चेंडू आणि 8 धावांवरती खेळताना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. तर गोलंदाजी मार्कवरून नितेश पुन्हा एकदा सज्ज होतील. वन्स अगेन आपण पाहतोय फॉलो केलं फलंदाजाला चांगल्या प्रकारचं प्रत्यक्ष घ्यावी नितेशच्या माध्यमातून. लेंथ खूप चांगल्या प्रकारची यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकच्या बाहेरची लाईन हाताळली आणि फॉलो करत असताना कुठल्या प्रकारचा रूम दिला नाही. तो मोठा फटका खेळण्यासाठी जी विड्थ आवश्यक असते ती विड्थ तिथे दिली गेली नाही. परिणामतः केवळ मिळेल ती एक धाव. एका धावेने धाव फलक पुढे सरसावेल. पुन्हा एकदा फुल टॉस, खराब चेंडू आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. या चेंडूवरती देखील येतो एक बिग हिट, मॅक्सिमम षटकार. यावी रणजितच्या पुन्हा एकदा सौरभच्याच बॅटमधून. पा डीप ऑफ द क्रीजचा किती चांगल्या प्रकारे इथे उपयोग केलाय. ज्या प्रकारे डीप मध्ये गेले, फुलटॉस मध्ये चेंडूला पुन्हा कन्वर्ट केलं आणि एका कम्फर्टेबल हाईट वरती चेंडूला कनेक्ट केलं गेलं. आणि त्याचमुळे काय आपण पाहतो तो पावर, ती पावर त्या चेंडूच्या मागे झोकली गेली आणि चेंडूने डिस्टन्स गाठलं बाउंड्री लाईनच्या बाहेरचं. या षटकारासहित धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 41 या धावसंख्येवरती. 41 एक गाड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत 3.4 षटकांचा. आता 3.4 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ असेल शिल्लक या षटकातील. आणि या षटकात मात्र हल्ला चढवलाय तो नितेश यांच्यावरती. 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. पुन्हा एकदा नितेश सज्ज होत आहेत. अप्रतिम फटका, यावी शॉट ऑन पुल, काव कॉर्नर झोन मध्ये हा फटका जातोय. या चेंडूवरती देखील मिळेल मॅक्सिमम. आणि मित्रांनो मैदानातील सर्वाधिक लांबवरचं क्षेत्र, त्या क्षेत्रात हा फटका आलाय. काय टायमिंग पाहायला मिळाला. ज्या प्रकारचं टेक्निक पाहतोय, बॉडी बॅलन्स पाहतोय. लेदर बॉल क्रिकेट का खेळावं मित्रांनो, लेदर बॉल क्रिकेट याचसाठी खेळावं की तुमचे बेसिक्स हे खूप चांगल्या प्रकारचे होतात आणि ठोस होतात. तर या षटकारासाठी आणि सौरभच्या खेळीसाठी सन्माननीय सौ राजश्रीताई पवार मॅम यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचा इथे पारितोषिक आलेला आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद मॅम. आणि निश्चितच मित्रांनो जेव्हा चांगल्या खेळीला, चांगल्या कौशल्याला अशा प्रकारची दाद मिळते तेव्हा मात्र निश्चितच खेळाडूंचा मनोबल देखील उंचावताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असणारा या ठिकाणी तो नितेश सुर्वे. स्ट्रायकिंग एंडला सौरभला आपण पाहतोय वैयक्तिक 32 धावांवरती खेळताना. यावी ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. फॉलो केलं होतं बॅटरला, परंतु ऑफस्टिकच्या बरीचशी बाहेरची लाईन आणि निश्चितच पंचांनी आपले दोन्ही हात उंचावलेत आणि स्वर चेंडूचा इशारा केलाय. स्वर चेंडूच्या माध्यमातून अवांतर धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय यावी. हॅलो हॅलो चेक चेक, हॅलो चेक चेक. धन्यवाद. हॅलो. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच मनसूरची विकेट गेल्यानंतर खूप चांगल्या पार्टनरशिपला घडवून आणलं या ठिकाणी सौरभ यांनी. मागील मॅच मध्ये देखील मोठी हिटिंग केली होती सौरभने, परंतु नक्कीच स्वरूप 2 मिनिट. थँक्यू. तर मित्रांनो आपण मुख्य मंचावरती वरतो ज्या ठिकाणी आपण विशेष सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्यासोबत जोडले जात आहेत त्या निश्चितच आपण इथे सन्मान करणार आहोत माजी नगरसेवक सन्माननीय नानाजी अंबोले साहेब. आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांनी निश्चितच आपली उपस्थिती दर्शवली. मी मान्यवरांना सांगेन आपल्या शुभ असते त्यांचा विशेष सन्मान करायचा आहे. आमच्या मायेची उबदार शॉल ही त्यांना प्रदान करायची आहे. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह
आणि श्रीफळ देऊन त्यांचा विशेष सन्मान सत्कार केला जातोय. त्याचबरोबर आमच्या प्रेमाचं प्रतीक भाऊ आपणास विनंती करेन की पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान करायचा. आणि यानंतर मी साहेबांना विनंती करेन की आपलं क्रिकेट आणि क्रिकेटवरचं प्रेम आम्हाला माहीत आहे. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद साहेब. साहेब आपण इथे आलात पुनश्च एकदा धन्यवाद साहेब. आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. पुन्हा एकदा वन मोर टाइम बिग हिट आपल्याला पाहायला मिळतोय. येस नक्कीच ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. काय सुरेख फटका खेळला गेलाय सौरभच्या बॅट मधून. आणि जर आपण विक्रमकडे नजर टाकली तर 19 चेंडू 51 धावा होत्या. परंतु सौरभ आता मागे हटत नाहीये. 16 चेंडूंवरती 39 धावांची खेळी आता खेळतायत श्रीहरी 11चे सौरभ. सोनू बैद पुन्हा एकदा संघाचं अर्धशतक पूर्ण झालंय. 55 धावांवर धावफलक आहे. यावेळेला देखील गॅप मध्ये प्लेस केलंय. यावेळेला देखील चौकार आहे. पहिला 6 नंतर 4 धाव संख्या 59 वर 59 रन्स ऑन स्कोर कार्ड. काय सुंदर फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूची मागणी करण्यात येते. चेंडू कृपया करून द्यायचा आहे. धाव संख्या 59 वर येऊन पोहोचली. आता मात्र प्रश्नचिन्ह उभं केलंय पुरंदरे संघ जिजा 11 यांच्यासाठी. यावेळेला बाहेरच्या लाईन मध्ये बॉल होता. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. नक्कीच ओजस 11 आणि ओव्ही 11 ओजस द स्काय ओव्ही 11 या संघाला वारंवार पाठिंबा देणाऱ्या कांचन खुडपे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. या 70-70 प्रेझेंट्स नायगाव बिग बॅश मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आत काय घडलंय तर सोनू बैद यांनी विकेट मिळवून दिली आहे. 17 चेंडू आणि 43 धावांवर खेळत असलेल्या सौरभची विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू टाकला ऑफ स्टंपच्या बाहेर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि स्क्वेअर लेग मध्ये पकडून दिलाय झेल. परंतु ज्या कामासाठी आलेले ते काम मात्र करून गेलेत सौरभ. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर आता येऊन पोहोचली आहे 60 वर. 5वं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धाव संख्या झाली आहे 60. 2 गडी बाद. नक्कीच. आणि मागच्याच मॅच मध्ये याच सोनू बैदनं 19 धावा खर्च केल्या होत्या. परंतु बॅटने त्याच्यापेक्षा जास्त केल्या देखील होत्या. आकाश जाधव बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच त्यांना गोलंदाजी करताना आपण पहिल्या षटकात पाहूच. परंतु आता बॅटिंगची कमान सांभाळायला आलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या पहिल्या डावातला सोनू बैद पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. बॉलिंग एडवरती सोनू बैद. तर या सामन्यानंतर आपल्याला चौथा संघ मिळेल जो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. या सामन्यातील विजयी संघ असणार आहे सेमीफायनलिस्ट नंबर 4. 3 संघ ऑलरेडी आपल्याला सापडलेत. यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू आणि सोनू बैद यांना पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन दाखवलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सीमा रेषे पार. आणखीन एक मॅक्सिमम. आणखीन एक षटकार. या षटकातला दुसरा षटकार. आखूट टप्प्याचा चेंडू आणि बॅटच्या रडार मध्ये दिला. त्याला मात्र पाठवून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. नक्कीच ते रिजन छोटं आहे आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलला जातोय. बॅटर आकाश जाधव आल्याच षटकार खेळलाय पहिल्या चेंडूवरती. धावसंख्या 66. हायएस्ट स्कोर आतापर्यंतचा 68 आहे आणि त्या 68 धावांचा रेकॉर्ड तोडला जाणार का? हो, या ठिकाणी चौकार येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आता 70 वर येऊन पोहोचली आहे. नक्कीच 5 षटकांचा तो हायएस्ट स्कोर होता 68.
आणि आता जर पाहिलं तर 70 धावांवरती धावफलक घेऊन पोहोचलाय श्रीहरी 11 दादर. नक्कीच खेळाडूंना थोडीशी दुखापत झाली आहे, दोन खेळाडूंमध्ये टक्कर या ठिकाणी झाली आहे आणि विनंती असणार आहे आयोजन समितीला सगळ्यांनी तिकडे जायचं नाहीये. लहान मुलांना कृपया करून तिथून बाजूला करायचंय, सर्वांना तिथे जायची काही गरज नाहीये. कृपया करून फक्त आयोजन समिती तिथे थांबेल. चौकार आलाय, धावसंख्या 70 वर येऊन पोहोचली. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातला एक चेंडू बाकी आहे. चला तिकडे सगळ्यांनी जमा नाही व्हायचंय, घोळका करायचा नाहीये. कृपया करून त्या प्लेयर्सला थोडीशी हवा येऊ द्यायची आहे. विनंती असणार आहे, घोळका तिथे करायचा नाहीये कोणीही. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होताना पाहायला मिळते. 4.5 षटकांनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर येऊन पोहोचली आहे 70 वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपताय आणि 5 षटकांनंतर धावसंख्या 70 वर येऊन पोहोचली. अजूनही एक षटक शिल्लक आहे या सामन्यातलं. चला लवकरात लवकर खेळवायचंय, चला लवकरात लवकर, घाई करायची आहे प्लीज. विनंती असणार आहे पुरंदरे संघ जिजा 11 घाई करायची आहे. ओमकार पाटील माईकशी संपर्क साधायचा आहे. अजय तोडकर यांना आमंत्रित केले गेले शेवटच्या षटकासाठी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 षटकांनंतर 70 धावांवरती येऊन पोहोचली आहे. अजय तोडकर येताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी. रणजित आणि आकाशची जोडी आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळते. श्रीहरी 11 कडून धावसंख्या तशी
चांगली झाली आहे, 70 धावा. वाईड बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. वाईड बॉल, पहिलाच चेंडू वाईडने केली आहे सुरुवात. 71 धावा होताना आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच किती धावांपर्यंत मजल मारली जाणार या शेवटच्या षटकाच्या सांगतेला याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात, कारण ऑलरेडी उच्चांक गाठलाय. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला फाईन लेगच्या डोक्यावरून खेळायचं होतं, परंतु चेंडू बराचसा फाईन चाललाय. शॉर्ट थर्डमॅन आणि डीप फाईन लेगचा फिल्डर त्या चेंडूला चेस करताना पाहायला मिळतोय, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. बॅटकट 22चा चौकार, नक्कीच 22चा या ठिकाणी चौकार मिळालाय. बघा नशीब कशा प्रकारे पालटू शकतं याचं हे या ठिकाणी उदाहरण आहे. नक्कीच फाईन लेग यावेळेला सर्कल मध्ये होता, शॉर्ट थर्डमॅन देखील सर्कल मध्ये होता आणि त्याचमुळे तो चेंडू कीपर कडून मिस झाल्या डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. चौकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 75 वर येऊन पोहोचली आहे. वेट 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 स्टार्ट. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू. चेक. दरम्यान मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल या वडाळा विधानसभेचे दमदार विक्रमादित्य आमदार माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परमनंट आमदार म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, या वडाळा विधानसभेचे भाग्यविधाते तुम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व अर्थातच सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. सलग 9 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, या महाराष्ट्रातील कामगारांचा नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तुम्हा सर्वांचेच भाग्यविधाते सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब यांचं इथे आगमन होताना आपल्याला पाहायला मिळते. साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असणार आहे या नायगाव बिग बॅश स्पर्धेमध्ये. निश्चितच नायगाव वडाळा विधानसभा आणि साहेबांचं एक अतूट नातं तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय गेली कित्येक वर्ष. हे नातं, हा विश्वास तो अतूट आहे. वडाळा विधानसभा आणि सन्माननीय श्री कालिदासजी कोळंबकर साहेब हे नाव आता मात्र एकत्र घेतलं जातं. याचं एकमेव कारण जो विश्वास गेली 40 ते 45 वर्ष आपल्याला पाहायला मिळतो, जो त्याच पद्धतीने सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. आणि मित्रांनो, मग निश्चितच गिरणी कामगारांचा प्रश्न असेल, त्यांच्या घरांचा प्रश्न असेल, आपल्या पोलीस बांधवांच्या घरांचा प्रश्न असेल, अथवा भीम ज्योत सारखा प्रकल्प, असे एक ना अनेक कार्यक्रम, एक ना अनेक संकल्प ज्यांनी आपल्या माध्यमातून पूर्ण केले आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या अनेकांचे स्वप्न ज्यांच्या माध्यमातून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल, तेच आपले लाडके कार्यसम्राट आमदार सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेबांचं इथे आगमन होताना आपण पाहतोय. मी विनंती करेन हॅलो, आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वच सहकार्याचं देखील आम्ही विशेष स्वागत करतो. स्प्रिंग मिल मधील रहिवासी म्हणून असेल, अथवा निश्चितच गिरणी कामगार म्हणून, एका गिरणी कामगाराचा पुत्र म्हणून, सुपुत्र म्हणून त्यांनी केलेलं कार्य केवळ एका मिल पुरतं नाही तर संपूर्ण मुंबईतील सर्वच मिलसाठी आपण पाहतो की एक भरघोस कार्य, ज्यामध्ये आपण पाहिलं 105 चा फंजिबल एरिया वाढवून देण्याचं कार्य असेल, पोलीस बांधवांसाठी केलेला बीडीडीचा प्रकल्प असेल, यांसारख्या अनेक कामांमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण पाहतोय अनेक वेळा सातत्याने हा प्रश्न उपस्थित केला जातो आणि निश्चितच फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं. यासाठी अनेक प्रकारची मदत घेऊन येण्याचं काम साहेबांनी केलं आणि या संपूर्ण नायगाव वडाळा विधानसभेतील जनतेला नेहमीच प्रगतीपथावरती ठेवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झाले, ते आपले तुम्हा सर्वांचे लाडके साहेब ज्यांचं इथे आगमन होताना आपण पाहतोय. मी अजून समितीला विनंती करेन की आपल्या माध्यमातून साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मी अजित मोहिते यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे. या नायगाव वडाळा विधानसभा म्हटलं की नेहमीच आपण पाहतो या संपूर्ण विभागामध्ये गिरणी कामगार असेल, पोलीस बांधव असेल, यांसारखा मध्यमवर्गीय निश्चितच मोठा समाज पाहायला मिळतो. परंतु या संपूर्ण जनतेच्या मनामनात ज्या व्यक्तिमत्वाने नेतृत्वाने आपलं स्थान निर्माण केलं,
केवळ आणि केवळ आपल्या कार्याच्या माध्यमातून तर निश्चितच मी यानंतर विनंती करेन त्वरित चला टॉस साठी यायचं आहे 40+ दोन्ही संघांना पुरंदर पॅकर विरुद्ध नायगाव पॅकर आपला एक्झिबिशन सामना जो होईल या दोन्ही संघांचे संघटक टॉस साठी या मी विनंती करेन मुख्य मंचकावरती यायचं आहे साहेबांचं भरीव कार्य त्या कार्याचा आढावा आपण दिवसभर घेत राहिलो तरी तो कमी पडेल निश्चितच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि लगातार सलग 9 वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्याचं कार्य गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्यांनी आपल्या नावाची नोंद केली आणि केवळ स्वतःच्या नावाची नाही तर आपल्या वडाळा विधानसभेची देखील नोंद होताना आपल्याला पाहायला मिळाली असे तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके भाग्यविधाते तुम्हा आम्हा सर्वांचाच अभिमान स्वाभिमान सन्मान्य कार्यदर्शी कोळंबकर साहेब यांचं इथे आपण पाहतोय शुभ आगमन झालंय त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल देखील करणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण त्यांचा विशेष सन्मान इथे करतोय मी विनंती करेन अजित मोहिते यांना की आपण साहेबांचा विशेष सन्मान करायचा आहे या नायगावमधील एक दिग्गज क्रिकेटर ज्याने मुंबई ते दुबई असा प्रवास केला त्याच्या शुभ हस्ते आपण पाहतोय साहेबांचा विशेष सन्मान केला जातोय आमच्या मायेची उबदार शॉल त्यांना प्रदान केली जाते त्याचबरोबर कल्पेश मोहिते यांच्या माध्यमातून आपण पाहतोय यावी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा विशेष सन्मान केला जातो आणि त्याचबरोबर एक विशेष सन्मान चिन्ह साहेबांसाठी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून नायगाव बिग बॅश स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना प्रदान करण्यात येईल 81 धावा झालेत 82 धावांचं लक्ष असणार आहे या मॅच मध्ये साहेबांचा विशेष सन्मान आणि एक विशेष सन्मान चिन्ह त्यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 70-70 बिग बॅश यांच्या माध्यमातून हा सन्मान विशेष सन्मान साहेबांचा आपल्याला पाहायला मिळतो एक मिनिट चुकीची दुरुस्ती या ठिकाणी 82 धावा झाले 83 धावा करायचे आहेत 82 इज द स्कोर 83 इज टू विन रुपेंद्र माने 40+ दोन्ही संघनायक नायगाव पॅकर आणि पुरंदर पॅकर दोन्ही संघनायक त्वरित द्या टॉस साठी मुख्य मंचकावरती यायचं आहे शुभ असते साहेबांच्या शुभ असते आपण हा नाणेफेकीचा कौल करणार आहोत आपला विशेष प्रेक्षणीय सामना एका बाजूला आपण पाहत आहोत पुरंदर पॅकर तर दुसऱ्या बाजूला नायगाव पॅकर 40 जुने दिग्गज खेळाडू ज्यांचा खेळ आपण इथे पाहणार आहोत फिट आहेत साहेब फिट आहेत 40 वर्षांवरील 40+ असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो साहेबांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल मी राजेश पवार मॅम यांना देखील विनंती करेन आपण देखील मैदानात सामना थांबवायचा आहे 2 मिनिटांसाठी नाणेफेकीचा कौल केला जातोय हेड आणि रुपेंद्र माने यांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय पुरंदर पॅकर नाणेफेकीचा कौल लागलाय साहेबांनी गेली 9 टर्म बॅटिंगच केली आहे डोंट वरी त्यामुळे निश्चितच तुमची देखील फलंदाजी उत्तम राहील दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असतील मित्रांनो नाणेफेकीचा कौल झाला साहेबांच्या शुभ असते आणि ज्या प्रकारे रुपेंद्र यांनी उल्लेख केला की साहेबांनी सांगितलं बॅटिंग कर मग आम्ही डोळे झाकून बॅटिंग करणार
घेण्यात आला आहे. तर साहेब मात्र आपलं क्रिकेटवरचं प्रेम कधीच विसरू शकणार नाहीयेत. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण मैदानाच्या दिशेने पाहू शकतो. साहेबांचं आता प्रचारण होत आहे, ज्या ठिकाणी त्यांची फटकेबाजी. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी अर्थातच 3 ते 4 आठवड्यांपूर्वी साहेब आपल्याच विभागातील राजारामवाडी इथे गेले होते. तिकडे त्यांनी बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांची फटकेबाजी जी केली होती, त्यांचं जे क्रिकेट त्यांनी दाखवलं होतं त्याची क्लिप ही एबीपी माझाच्या माध्यमातून एवढी व्हायरल झाली होती, ती जवळजवळ मुंबईकरांपर्यंत सर्वच मुंबईकरांना पोहोचली. आणि 9 टर्म लगातार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणारे आमदार हे कशा प्रकारे क्रिकेटमध्ये अजूनही निष्णात आहेत. त्यांनी विधानसभेच्या पटलावरती ज्या प्रकारे बॅटिंग केली त्याच प्रकारची टोलेबाजी आणि त्याच प्रकारची फटकेबाजी त्यांनी क्रिकेटिंग फील्डवरती ऑन फील्ड देखील केलेली आपण पाहिली. यावेळी पुन्हा एकदा त्याच ऑन फील्डवरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या नायगाव मधील सर्वाधिक महत्त्वपूर्ण आणि त्याचबरोबर हे मैदान, विशेषतः हे मैदान पुरंदरे मैदान जे आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्याचं कार्य हे नेहमीच साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे मैदान वाचवण्यासाठी देखील साहेबांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. ते साहेब आता आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आणि स्थानिक खेळाडूंसोबत त्यांच्यावरील प्रेमापोटी आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना. सेव्हन्टी प्रेझेंट नायगाव बिग बॅश आपण पाहतोय मित्रांनो. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आयोजक आणि ज्यांचा पाठिंबा या संपूर्ण स्पर्धेला, आमचे आधारस्तंभ सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. मित्रांनो, षटकार आणि चौकार आपण क्रिकेटमध्ये पाहिलेच असतील, परंतु साहेबांच्या माध्यमातून 9वा हा मारलेला आपण पाहिलाय. हा 9वा देखील आपण पाहतोय, मारला जाईल पुन्हा एकदा. 77च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा, ही सर्व दृश्य लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपित होताना आपण पाहतोय. मी जसा उल्लेख केला, एक क्लिप एबीपी माझाच्या माध्यमातून जी व्हायरल झाली होती तशाच प्रकारची ही देखील क्लिप व्हायरल होताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि ही टोलेबाजी, फटकेबाजी साहेब गेली कित्येक वर्ष करताना आपण पाहतोय. यावेळी देखील पुन्हा त्याच प्रकारचं प्रेम. माणूस आपलं पहिलं प्रेम कधीच विसरत नाही. त्याचप्रमाणे मुंबईमधील कोणताही खेळाडू क्रिकेटलाच आपलं पहिलं प्रेम समजतो आणि तो क्रिकेटला कधी विसरत नाही. त्याच्या रक्तातील, त्याच्या DNA मधील क्रिकेट हे कोणीही काढून घेऊ शकत नाही, त्याच्यापासून त्याला वेगळं करू शकत नाही. यापासून कोणताही सामान्य असेल अथवा प्रचलित असा व्यक्तिमत्व असेल, कोणीही बाजूला राहताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि जनसामान्यातून असामान्यपर्यंतचा प्रवास हा साहेबांनी आपण केलेला पाहिलाय. मग अगदी नगरसेवकापासून ते 9 टर्म लगातार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर करताना आपल्याला साहेब पाहायला मिळालेत. आणि विशेषतः मित्रांनो, मी वारंवार उल्लेख करतो, यावर्षी महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये पहिला निकाल लागला तो आपल्या वडाळा विधानसभेचा, ज्यामध्ये या महाराष्ट्रातील विधानसभेतील पहिले आमदार म्हणून निवडून जाण्याचा विक्रम देखील आपल्याच साहेबांच्या नावावरती पाहायला मिळाला. सुरुवातीला निकालाचे कल सुरू झाले तेव्हापासून आघाडी आणि केवळ आघाडी, ती देखील विक्रमादित्य आघाडी आपल्याला पाहायला मिळत गेली. आणि त्यानंतर पहिला निकाल हा साहेबांच्या माध्यमातून लागला. हे देखील आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब जरूर पाहायला मिळते. तेच आपले साहेब आज या संपूर्ण स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो साहेब आपलं. आणि आपलं हे प्रेम सातत्याने या संपूर्ण आयोजन समितीवरती असंच राहावं हीच विनंती असणार आहे. खंबीर असा पाठिंबा, आमचे आधारस्तंभ, प्रेरणास्थान सन्माननीय कालिदासजी कोळंबकर साहेब, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक आभार असणार आहेत या संपूर्ण आमच्या नायगाव बिग बॅश समितीच्या वतीने. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच मध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर 83 धावांचं आहे. 82 धावा केल्या आणि 83 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे. सोनू बैद स्ट्रायकिंग एंडवर, आकाश जाधव पहिला चेंडू, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. डॉट बॉलने सुरुवात गेली आहे. सोनू बैद आणि प्रसाद खापणेची जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पॉपिंग क्रीजवर. आणि आकाश जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहे. 83 धावांचं मोठं लक्ष आहे. नॉकआउटचा सामना आहे, सेमीफायनल मध्ये घेऊन जाणारा सामना आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आणखीन एकदा सोनू बैद यांच्या रडार पासून लांब ठेवलाय. डिप केलाय चेंडूला, खाली टाकलं जात आहे. नक्कीच सोनू बैद चांगली शरीर यष्टी आहे, चांगली हाईट आहे.
आणि त्याचमुळे चांगल्या बाउन्सचे चेंडू ते खेळू शकतात. खाली राहिलेल्या चेंडूंना मात्र त्यांना स्ट्रगल करायला लागणार आणि याच रणनीतीने गोलंदाजी आकाश जाधव यांच्या माध्यमातून केली जाते. आणखीन एकदा यावेळेला लोअर फुल टॉस, बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, तिथे थोडंसं मिसफील्ड, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार नाही. ऑफ द मार्क गेले आहेत सोनू बैद. धावसंख्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव. धावांचा श्री गणेश या ठिकाणी झालाय. अजूनही 82 धावांची गरज आहे. 6 षटकांचा सामना हा असणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यानंतर खेळवला जाणार आहे 40+ सामना, जो आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी दोन्ही 2 संघांमध्ये, ज्यामध्ये रुपेंद्र माने यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील 2 सेमीफायनल आणि आजच्या दिवसातला त्यानंतरचा शेवटचा सामना. आणि या स्पर्धेतला देखील जो आपल्याला ठरवून देईल या स्पर्धेचा मानकरी. यावेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय, एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाही आणि आकाश जाधवने आपल्या पहिल्याच षटकात मिळवून दिली आहे विकेटची ग्वाही. विकेटचं पतन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. प्रसाद खापने ऑन गोल्डन डक बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिला झटका लागतोय टीम पुरंदरे संघ जीजा 11ला. पुरंदरे संघ 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आत वॉक इन करताना पाहायला मिळत आहेत. प्रिन्स बैद, म्हणजेच आता बैद ब्रदर्स या ठिकाणी या सामन्याला वाचवून नेऊ शकतात का आपल्या संघासाठी, जीजा 11 साठी. कारण जर पाहायचं झालं तर तितकं सोपं नाहीये, परंतु अशक्य देखील नाहीये. चांगली फटकेबाजी, चांगली कॅल्क्युलेटिव्ह फलंदाजी जर प्रत्येक षटकामध्ये झाली तर नक्कीच या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात अजूनही पुरंदरे संघ जीजा 11. आकाश जाधव पुन्हा एकदा सज्ज होत आहेत आपल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन नवीन बॅटर प्रिन्स साठी. यावेळेला मात्र गॅप मध्ये पुश केलंय प्रिन्सनं. फाईन लेगचा फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय. एकच धाव मिळणार आहे. सोनू येत आहेत स्ट्राईकवर. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 2, 1 गडी बाद. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातला. फुलर लेनचा चेंडू, यावेळेला 1 धाव घेताना पाहायला मिळाले सोनू बैद. षटक या ठिकाणी संपले आणि या षटकामध्ये आले केवळ 3 सिंगल्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3, 1 गडी बाद. अजूनही 30 चेंडू आणि 80 धावांची गरज. नवीन गोलंदाज या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. मयंक धनावडे गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. 7 फीट हाईट घेऊन एका चांगल्या पॉइंटने रिलीज करणारा गोलंदाज मयंक धनावडे. यावेळेला पहिला चेंडू वेगवान होता, परंतु लाईनच्या बाहेर वाईड बॉल येताना पाहायला मिळतोय. नक्कीच सोनू बैद यांच्यासाठी, सोनू आणि प्रिन्सची जोडी मैदानाच्या आत बॅटिंग करताना पाहायला मिळते. धावसंख्या 4 वर येऊन पोहोचली आहे. 79 धावांची अजूनही गरज आहे. 30 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल या दोन्ही भावंडांना आणि आपल्या संघाला पुरंदरे संघ जीजा 11ला पुढे घेऊन जाण्यासाठी.
यावेळेला पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत आहेत मयांक. यावेळेला मात्र चेंडूला उडवलाय कव्हर्सच्या डोक्यावरून. किती लांबवर जातोय चेंडू. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. वन बाउन्स इनटू द फेन्स. गॉन फॉर 4 इट इज. कव्हर्सच्या डोक्यावरून सुंदर चेंडूला उडवलं. नक्कीच पाहिलं चेंडू आपल्या रडार मध्ये आहे आणि त्याला मात्र पुश केलं फक्त. पॉवर प्लेची ओव्हर सुरू आहे, दुसरी ओव्हर, आणि त्याचमुळे या इनफिल्डचा फायदा उचलला, फील्ड रेस्ट्रिक्शनचा फायदा उचलला. थोडंसं हात मोकळे केले. चांगली पोझिशन, चांगलं शेप होल्डिंग पाहायला मिळालं यावेळेला सोनू बैद यांच्या माध्यमातून. तर या मॅच नंतर माळीबुवा शशी आपल्याला विनंती असणार आहे, आपण क्रीज वरती लाईन्स मारून घ्यायचे. फुलरलॅनचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. किती धावा मिळणार आहेत या फटक्यावरती. हा आहे समोरचा षटकार. 18 सोनू बैद यांच्या बॅट मधून आलेला हा प्रहार समोरच्या दिशेने लांबच लांब इरादे स्पष्ट करणारा षटकार. 6. काय सुरेख फटका खेळलाय. कुठच्या कुठे तो चेंडू मारलाय. समोरचा रिजन फार मोठा आहे. कोणी अजूनपर्यंत षटकार खेळला नव्हता त्या रिजन मध्ये. एकच षटकार कालच्या दिवसात आला होता. आजच्या दिवसातला पहिला या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे एचबी स्पोर्ट्स मधनं तिकडे षटकार मारला. तिकडे ना महेश सातोष्कर यांच्या माध्यमातून काल तिकडे षटकार पाहायला मिळाले होते समोरच्या रिजन मध्ये. विराज पडवळ यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. आणि आता सोनू बैद. धावसंख्या 14. मयांक धनावडे पुन्हा एकदा. फुलरलेनचा चेंडू नो बॉल आहे. या चेंडूचा फायदा का उचलू शकलो नाही मी, अशी खंत मात्र मनामध्ये लगेच बाळगली सोनू बैद यांनी. थोडेसे निराश झाले स्वतःवरती. या चेंडूचा फायदा का नाही उचलू शकले. नो बॉल होता. आणि नक्कीच फील्ड रेस्ट्रिक्शन्स मुळे पॉवर प्लेची ओव्हर आहे. आणि या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये बऱ्याचदा सांगितलं गेलंय 30 यार्डच्या बाहेरून तुम्ही स्टार्ट घेऊ शकत नाही. आणि तोच स्टार्ट यावेळेला घेण्यात आला मिडॉनच्या फिल्डर कडून. आणि नो बॉलचा इशारा. हा होता नो बॉल. म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. आणि फ्री हिट इज इक्वल्स टू बिग हिट. सोनू बैद यांना आमंत्रण, निमंत्रण दिलं गेलं यावेळेला बॉलर मयांक धनावडे कडून. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 15 वर येऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंमध्येच 12 धावा खर्च केल्या आहेत मयांकने. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सोनू बैद. फ्री हिटचा चेंडू. मयांक धनावडे टू सोनू बैद. यॉर्कर लेनचा चेंडू आहे. शॉर्ट थर्ड मॅन कडे अगदी आरामात पकडला जाईल तो चेंडू. एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 चेंडूंमध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. एक बंधुराज नॉन स्ट्रायकिंग एंड वर गेले तर दुसरे बंधुराज स्ट्रायकिंग एंड वर आले. प्रिन्स बैद आता स्ट्राईकला. प्रिन्स आणि मयांक दोन्ही यंगस्टर खेळाडू. मयांक पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू. प्रिन्स बैदनं केलाय प्रहार. आणि प्रिन्स बैदच्या बॅट मधून स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खूप मोठ्या रिजन मध्ये खूप मोठा षटकार. प्रिन्स बैद यंगस्टर खेळाडू आहेत. आणि आखूड टप्प्याच्या चेंडूची वाट पाहिली आणि मग वाट लावली. बघितलं तर आपण डीप इन द क्रीज बरेचसे उभे होते, कारण माहिती होतं मयांक धनावडे यांच्याकडे हाईट आहे. तो बाउन्स त्यांना प्राप्त होणार आहे आणि त्याच बाउन्सला घेऊन मारलं जात आहे. विथ द पेस, विथ द बाउन्स. सुंदर फटका, सुरेख फटका, वेल टाइम्ड शॉट प्रिन्स बैदच्या बॅट मधून. धावसंख्या 22 वर येऊन पोहोचली. आता 19 धावा खर्च केल्यात मयांकनं. चिंतेची बाब निर्माण झाली आहे मयांक धनावडे यांच्यासाठी. प्रिन्स बैद पुन्हा एकदा. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला मात्र बीट केलं जात आहे प्रिन्स बैद यांना. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 22. धावसंख्या 22. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेला देखील चेंडू गॅप मध्ये प्लेस केलाय.
चेंडूला पाठवलंय, वन बाउन्स सीमारेषे पार, आणखीन एक चौकार. नक्कीच थोडासा डाऊन द लेग बॉल होता, त्याला मात्र आमंत्रण दिलं आणि त्या चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार. यावेळेला थोडस फाईन रिजन निवडलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय आणि या 2 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे 26. म्हणजेच या मागच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 1 ओव्हर 23 रन. आणि नक्कीच मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मयंक धानावडे यांना स्टॉप करून राकेश मेस्त्री यांना आणलं होतं. त्यांनी मात्र 25 धावा खर्च केल्या मागील सामन्यात आणि या मॅचला पुन्हा मयंक यांना आणलं तर 23 धावा खर्च झाल्यात. म्हणजे ही दुसरी ओव्हर चिंतेची बाब बनलाय श्रीहरी 11 या संघासाठी. कशा प्रकारे उभारून वरती येणार श्रीहरी 11 हा संघ, याकडे सर्वांच्या नजरा लागलेत. नक्कीच 70-70 लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी दृश्य टिपली जात आहेत पक्ष्यांची. नक्कीच बरेचसे पक्षी या ठिकाणी जमा झालेत, यांची दृश्य या ठिकाणी टिपली जात आहेत. बऱ्याचशा घारी या ठिकाणी उंच आकाशात उडत असतात हे पक्षी, घार पक्षी. आणि आता जर पाहिलं तर खाली आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत बरेचसे. सोनू बैद पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर, मॅचच्या दिशेने आपण वळूया. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आकाश जाधव. अजूनही गरज आहे ती म्हणजे 24 चेंडू आणि 56 57 धावांची. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती दूरवर जाणार आहे चेंडू, फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि पकडतील झेल. संपुष्टात आलाय सोनू बैद यांचा खेळ. सोनू बैद होत आहेत बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 26. दुसरा झटका, दुसरा गडी बाद. नवीन बॅटर नितीन राजापुरे मैदानाच्या आत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच नितीन राजापुरे यांच्यावरती आता पूर्णतः फोकस असणार आहे. प्लेयर टू वॉच आउट फॉर देखील बनू शकतात, गेम चेंजर देखील बनू शकतात या मॅचचे. कारण जर पाहिलं तर इथून पुढे जर सामना न्यायचा असेल, 57 धावांची अजूनही गरज आहे 23 चेंडूंमध्ये. नितीन राजापुरे पहिला चेंडू ढोपरावरती बसून स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु एक धाव या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने येताना पाहायला मिळते. ऑफ द मार्क जाताना पाहायला मिळतात. आल्या आल्या प्रिन्स बैद थोडेसे सेट दिसत आहेत, त्यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. धावसंख्या 27 वर. आकाश जाधव आपलं दुसरं षटक घेऊन आले आणि दुसरी विकेट देखील घेऊन आले. काय सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतायत आतापर्यंत आकाश जाधव. पहिल्या षटकात केवळ 3 धावा आणि आता मात्र 1 धाव खर्च केली आहे. यावेळेला देखील एक फ्लिक केलाय, 1च धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. सुंदर गोलंदाजी, सुंदर कौशल्य, सुंदर नाविन्य, सुंदर वैविध्य आपल्या गोलंदाजीमध्ये पेश करताना पाहायला मिळत आहेत आकाश जाधव. नक्कीच एक चांगला रनअप, एक चांगला फॉलो थ्रू, एक चांगली ऍक्शन आणि नक्कीच या रनअपचा पुरेपूर वापर कसा केला गेला पाहिजे हे या ठिकाणी सांगितलं जातं आकाश जाधव यांच्या माध्यमातून. यावेळेला देखील एक तेज तर्रार निघणारा चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 28. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपल्या 1.4 षटकांमध्ये केवळ 5 धावा खर्च करून 2 गडी बाद केलेत आतापर्यंत आकाश जाधव यांनी. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातला आणि त्यांच्या स्पेल मधला. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय, किती लांबवर जाणार आहे चेंडू, फिल्डर त्या चेंडू खाली येत आहेत परंतु बनतील दर्शक. चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. मनगटाची ताकद, फ्लिकचा षटकार. काय सुरेख फटका पाहायला मिळाला. नक्कीच या ठिकाणी मनगटांची ताकद पाहायला मिळाली. षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 34 वर जाऊन पोहोचणार आहे या षटकारानंतर. 34 for 2. धावसंख्या 34 वर येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. नितीन राजापुरे आता मात्र रिमांडवर घ्यायला सुरू केलंय. यावेळेला देखील चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या चेंडूला चेस करतोय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी अशा प्रकारे संपलाय आणि या 3 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 36. 2 गडी बाद, अजूनही 19 चेंडू आणि 47 धावांची गरज.
18 चेंडू आणि 47 धावांची गरज. सचिन पाटणकर यांचं आगमन. कालच्या दिवसात ज्यांच्या बॅट मधून मोठमोठे फटके पाहायला मिळालेत. सचिन पाटणकर, ओजस द स्काय. आणि ओजस द स्काय साठी स्काय इज द लिमिट. कारण कालच्या दिवसातला जो खेळ होता, 2 पैकी 2 सामने जिंकलेला, 3 संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेले ज्यांची नावं आहेत. सर्वप्रथम ग्रुप ए मधले 2 संघ ओजस द स्काय आणि त्यांच्यासोबत अंतरा काव्या. आणि ग्रुप बी मधून आले आहेत स्पंदन किंग्स, विक्रम कांबळे अँड कंपनी आणि त्यांच्यासोबत येणारा या मॅच मधील विनिंग संघ. धावसंख्या झाली आहे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36. 2 गडी बाद. अजूनही 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. 18 balls to go, 47 to win. राहुल सिंग, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. राहुल सिंग, राहुल सिंग, आपण कुठे असाल तर लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधा. मनसूर कुरेशी स्वतः आलेत गोलंदाजीला. कॅप्टन आता बागडोर सांभाळायला आलेत. माहिती आहे ही फार क्रुशल ओव्हर आहे. 18 चेंडू 47. सामन्याचं पारडं कुठेही झुकू शकतं. कधी पुरंदर संघाकडे देखील सामना जाऊ शकतो. त्यामुळे या सामन्याचं गणित सांभाळायला मनसूर कुरेशी आता या ठिकाणी स्वतः आलेत गोलंदाजीसाठी. त्यांच्या संघासाठी श्रीहरी 11 दादर या संघासाठी आणि त्यांच्या समोर नक्कीच पुरंदर 11 जिजा 11 फखरुल चाचा यांचं या ठिकाणी आगमन पुढच्या सामन्यात आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. फखरुल चाचा, चला वेळ दवडायचा नाहीये. विनंती असणार आहे लवकरात लवकर सुरू करायचं आहे. मनसूर, आपल्याला विनंती असणार आहे, चला लवकरात लवकर आपण सुरू करायचा आहे हा सामना. मनसूर कुरेशी पहिला चेंडू घेऊन येत आहेत प्रिन्स साठी. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा, डॉट बॉलने केली आहे सुरुवात. मनसूर कुरेशी, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ, चांगली उसळी मिळाली त्या चेंडूला आणि यष्टीरक्षकाचं स्मार्ट कलेक्शन पाहायला मिळालं. कारण शॉर्ट थर्डमॅन आणि फाईन लेग दोन्ही सर्कल मध्ये आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफ चा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मनसूर यांच्याकडे चांगला थ्रो देखील आहे, परंतु नितीन राजापुरे, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच मित्रांनो, ज्या ज्या वेळेला षटकार चौकार येत नाहीये त्यावेळेला डॉट डिलिव्हरीजला वाचवण्यासाठी या ठिकाणी सिंगल आणि डबल्स मध्ये डील केलं जात आहे या दोन्ही बॅटर्स कडून, नितीन राजापुरे आणि प्रिन्स बैद. पुढचा चेंडू मनसूर. फुलरलँडचा चेंडू, त्याला मात्र कव्हर्सच्या डोक्यावरून खेळलाय आणि फिल्डरने मात्र त्या चेंडूला पकडलंय. झेल बाद या ठिकाणी होऊन माघारी परतावं लागतंय प्रिन्स बैद यांना. माघारी परतावं लागतंय. कव्हर्सच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच कव्हर्सच्या डोक्यावरून फटका कोणी खेळला तर आठवण होते ती म्हणजे सचिन पाटणकर यांची. कालच्या दिवसात 2 कव्हर्सच्या वरून मारलेले षटकार अजूनही मनात टिपलेले आहेत आणि नवीन बॅटर महेश सातोस्कर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर
विनंती असणार आहे घारींसाठी जे तुम्ही खाणं टाकताय ते बंद करायचंय, त्यामुळे त्यांचा वावर मैदानाच्या आत वाढलाय. इम्पॅक्ट प्लेयर महेश सातोस्कर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. फुलर लेनचा चेंडू महेश सातोस्कर यांनी पाठवलाय त्याला डीप मिड विकेट झोन मध्ये. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. मनसूर कुरेशी चांगली गोलंदाजी करतायत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 3.4 षटकांनंतर 39 वर येऊन पोहोचली आहे. आता सामना लांबवर नेत चालले आहेत मनसूर समोरच्या संघासाठी. मनसूर कुरेशी पाहायला मिळतात आपल्याला इथे बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आलेत नितीन राजापुरे. एखादा मोठा फटका पाहायला मिळणार का यावेळेला? जर आपण पाहिलं तर फाईन लेगने चांगली अडवणूक केली आहे त्या चेंडूची. शेवटच्या क्षणी तो चेंडू अडला गेलाय. धावा पाहायला मिळतील कोणत्या बॅट कटने? नक्कीच बॅटने या धावा जोडल्या जातील. संघाच्या धावसंख्येत एक धाव. धावसंख्या 40 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. 83 धावांचं लक्ष, मोठं लक्ष, बलाढ्य लक्ष. या सामन्यांमधली सगळ्यात उच्चांक गाठलेली धावसंख्या. यावेळेला चेंडू गॅप मध्ये, यावेळेला चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. महेश सातोस्कर यांच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार. फुलरलेनचा चेंडू होता. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप दिसला आणि त्याच गॅप मध्ये चेंडूला प्लेस केलं. चांगली प्लेसमेंट पाहायला मिळाली. चौकार आलाय शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावरती. म्हणजेच या सामना जिंकण्यासाठी अजूनही गरज असणार आहे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, 39 टू विन. तर यानंतर होणारा सामना 40+. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. राहुल सिंग, राहुल सिंग, सौरभ या ठिकाणी गोलंदाजीसाठी आले आहेत. वैयक्तिक 43 धावा ज्यांनी केल्या सौरभ. 12 चेंडू आणि 39 धावा डिफेंड करण्यासाठी आले आहेत. यावेळेला मंकड घेण्याचा प्रयत्न. नक्कीच मंकड हे देखील या खेळामधलं एक मजेशीर वेपन आहे. वारंवार आपण मंकडचा विषय आला आणि IPL डोळ्यासमोर आली की रविचंद्रन अश्विन हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. रविचंद्रन अश्विन आणि जॉस बटलर चा तो घेतलेला मंकड. यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन मिळालंय, डिस्टन्स नाहीये आणि झेल घेण्याची फिल्डरला ग्वाही आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवून दिली आहे. बाद होऊन माघारी परततायत नितीन राजापुरे. अक्षय यांनी पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय नितीन यांचा खेळ. गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. सौरभ यांना मिळते विकेट आणि धावसंख्या जर आपण पाहिली धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 44. 4 गडी बाद. चेंडू जर पाहिलं तर फुलर लेनचा टाकला होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु टायमिंग झाला नाही आणि त्याचमुळे या ठिकाणी झेल पकडला गेला. नवीन बॅटर अक्षय मोरे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. अक्षय मोरे यांच्यावरती आता बागडोर सांभाळली. 11 चेंडू 38 धावांची गरज. फुलर लेनचा चेंडू आहे. नक्कीच हाईट या चेंडूची रिव्ह्यू घेतला गेलाय नो बॉल साठी. इट्स अ नो बॉल रेफरल. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू
for no ball. Checking front on. Let's see where the ball goes exactly. कोणी करायची नाहीये, लहान मुलांना खाली पाठवायचं आहे. लहान मुलांना विनंती आहे रेफरल साठी या ठिकाणी. इट्स अ नो बॉल. पंचांचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय, म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. धावसंख्या आता किती वरती पोहोचणार आहे? धावसंख्या पोहोचणार आहे 9+1 = 2, म्हणजे धावसंख्या 46 वर पोहोचणार आहे. धावसंख्या 46 वर पोहोचणार आहे. फ्री हिटचा बॉल, आणि या फ्री हिटच्या बॉलला मात्र पाठवून दिलंय सीमारेषे पार. 1 बाउन्स काव कॉर्नर रिजन मध्ये येतोय चौकार महेश सातोसकर यांच्या बॅट मधून. आणि पुरंदरे संघ जिजा 11चं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावांवरती जिजा 11 पोहोचताना पाहायला मिळतोय. अजूनही 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. यावेळेला देखील चांगला चेंडू होता, परंतु यावेळेला देखील सीमारेषे पार पाठवलंय. आणखीन एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय महेश सातोसकर यांच्या बॅट मधून. आणखीन एक चौकार. सौरभ यांना रिमांडवर धरलं जात आहे. धावसंख्या आता 54 वरती येऊन पोहोचली आहे. 29 धावांची गरज. 9 चेंडू आणि 29 धावांची इथून पुढे असणार आहे गरज. या सामन्यामध्ये जर विजय मिळवला तर नक्कीच एक ऐतिहासिक विजय असेल. 83 धावांचं लक्ष आहे, त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय या ठिकाणी पुरंदरे संघ जिजा 11. यावेळेला देखील सुंदर फटका. ओ हो हो, काय सुरेख फटका आलाय. महेश सातोसकर, द पॉवर हाऊस, द डिपेंडेबल पुरंदरे संघ जिजा 11 ची खमकी दिवार ज्यांना आपण म्हणू शकतो, ज्यांनी चेंडूला पाठवलाय तडीपार. काय सुरेख फटका आलाय. महेश सातोसकर यांच्या बॅट मधून आलाय षटकार. धावसंख्या 60 वर येऊन पोहोचली आहे. 23 धावांची आता आवश्यकता आहे आणि चेंडू उरलेत 8 चेंडू आणि 23 धावांची गरज. रिप्ले मध्ये आपण पाहतोय 70-70 च्या माध्यमातून फुलर लेंथचा चेंडू चुकी झाली लेंथ मध्ये आणि रिमांड मात्र भेटली. समोरच्या दिशेने षटकार. वैयक्तिक तिसरा. चला 40+ संघातील पुरंदरे संघ लवकरात लवकर मैदानाच्या डाव्या बाजूला जमायचंय, समालोचन कक्षाजवळ जमायचंय. लवकरात लवकर आपल्याला विनंती असणार आहे 40+ चा पुरंदरे संघ मैदानाच्या डाव्या बाजूला डगआउट जवळ जमायचंय. चला टायमिंग बघायचंय, टायमर बघायचंय. आयोजन समिती आपल्याला विनंती असणार आहे, या प्लेयर्स ला विनंती करायची आहे. मनसूर यांना देखील सांगायचंय, बराच वेळ आपण घालवतोय. महेश सातोसकर, पॉवर हाऊस, काय सुरेख फटके खेळतायत, काय नयनरम्य फटके दाखवतायत, सजवतायत. 23 धावांची गरज. लगातार 3 चौकार, लगातार 3 चौकार आणि 1 षटकार वैयक्तिकरित्या मारलाय. मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार खेळले. या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आणि नंतर समोरच्या रिजन मध्ये षटकार. नक्कीच आयोजन समिती या टीमला कदाचित पेनलाइज करू शकतो आपण. या टीमला खरंच पेनलाइज करू शकतो, कारण बराच वेळ घालवलाय. आतापर्यंत एकही संघ पेनलाइज झाला नाहीये. पंचवीस मिनिटाचा टायमर कधीच संपलाय. यावेळेला देखील फुलरलँडचा चेंडू आहे. डीप मिड विकेट झोन मध्ये चेंडूला पाठवलंय. 1 धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर यावेळेला समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता 61 वर येऊन पोहोचते. 4.5 षटकांमध्ये आता धावसंख्या 61 वर येऊन पोहोचली आहे. 7 चेंडू उरलेत शेवटचे आणि या 7 चेंडूंवरती 22 धावांची आवश्यकता आहे. 7 balls to go, 22 to win. अक्षय मोरे एखादी बिग हिट जर केली तर या मॅच मध्ये वापसी करून देऊ शकतात.
फुलर लेनचा चेंडू लो पडलाय खूप जास्त. एक धाव घेतली आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागणार आहे. म्हणजेच शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये 21 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी, ती म्हणजे पुरंदरे संघ G11 यांना. धावसंख्या येऊन पोहोचली आहे 5 षटकांनंतर 62, 4 गडी बाद, 62 for 4. चला मॅच चालू करायची आहे, अन्यथा पेनल्टीचा सामना करा. 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत, मॅच सुरू करा नाही तर पेनल्टीचा सामना करा. सहा चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. पंचवीस मिनिटं ज्या वेळेला संपली होती 2 चेंडू शिल्लक होते आणि 2 चेंडू मुळे त्यामुळे आपण एक प्लेयर त्यांचा आत घेत नाहीये, अन्यथा त्यांना एक खेळाडू आत लावायला लागला असता. आता हे षटक सुरू होईल, या षटकामध्ये कोणताही अडथळा नाही आणायचा आहे. श्रीहरी 11 दादर. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर स्वतः मनसूर कुरेशी. मनसूर चांगलं षटक हाताळलं होतं या आधीचं. या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करून दाखवतील मनसूर, याकडे सर्वांच्या नजरा. 1 ओव्हरमध्ये 8 धावा देऊन 1 गडी बाद केलेला मनसूर यांनी. समोर असणार आहेत अक्षय मोरे. पहिल्या चेंडूवरती मनसूर साठी शॉर्ट बॉल. पहिला चेंडू, 1 धाव घेतली आणि एकाच धावेवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानतील. महेश सातोसकर यांच्याकडे आता स्ट्राईक आली आहे आणि सगळ्यांच्या आशा अपेक्षा त्यांच्याकडेच आहेत. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा हा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. नॉकआउटचा सामना, सेमीफायनल कडे डायरेक्ट घेऊन जाणारा हा सामना. या सामन्यात जो संघ जिंकेल तो प्रवेश करेल सेमीफायनल मध्ये आणि आपल्याला मिळतील आपले 4 क्वालिफाईड संघ. आणि जो संघ या सामन्यात पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेमधून निरोप घ्यावा लागेल. एकदा बॉलर गोलंदाजी मार्कवर. 5 चेंडू 20 धावा. मनसूर टू महेश. फुल टॉस चेंडू आहे. यावेळेला किती वर गेलाय चेंडू. एक बाउन्स फिल्डर त्या चेंडू खाली येताना पाहायला मिळत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेतली गेली आहे. रेफरल घेतलाय फॉर द नो बॉल. वी हॅव अ प्लेयर रिव्ह्यू फॉर नो बॉल. लेट्स चेक फ्रंट ऑन हाइट ऑफ द बॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि रिव्ह्यू जो आहे तो आता संपलेला आहे. रिव्ह्यू आता संपलेले आहेत. 4 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असणार आहे इथून पुढे. 4 चेंडू 18 धावांची गरज. विनंती असणार आहे श्रीहरी 11 चला फील्ड सेटअप करून घ्या. बराच वेळ व्यतीत झालाय. बराच वेळ या सामन्यामध्ये गेलाय आपला. जो कधी जायला पाहिजे नव्हता तेवढा वेळ आपण आज घालवलाय. चार चेंडू आणि 18 धावांची गरज असणार आहे. महेश सातोसकर 7 चेंडू 22 धावांवर खेळतायत. मनसूर टू महेश सातोसकर. पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार. येतोय चौकार. 3 चेंडू आणि 14 धावांची इथून पुढे असणार आहे गरज.
मनसूर कुरेशी टू महेश सातोस्कर. काय घडणार, काय बिघडणार? धावसंख्या 65 वर येऊन पोहोचली आहे. सेमी फायनलचं तिकीट नक्की जाणार तर जाणार कोणाला? ते आरक्षण, ते रिझर्वेशन कोणत्या संघाला भेटणार? तीन चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू महेश सातोस्कर यांच्यासाठी. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच नाही केला जाणार आहे. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज. जवळजवळ या सामन्याचं गणित आता बदललंय. महेश सातोस्कर स्ट्राईक हरवली आहे त्यांची. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला देखील एक धाव घेतली आहे. चांगलं षटक डिलिव्हर केलंय मनसूर कुरेशी यांनी. आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे या सामन्यामध्ये श्रीहरी 11 दादर या संघाने. नक्कीच पहिला सामना लीग मधले हे दोन संघ खेळले होते आणि तेव्हा देखील श्रीहरी 11चा विजय झाला होता. आणि आज देखील धावांचा डोंगर रचला, 82 धावांचा. कुठेतरी जिजा 11 हा देखील विचार करतील. 3 धावांचं पहिलं षटक आलं होतं. यावेळेला मोठा फटका जरूर खेळलाय. किती दूरवर जाणार आहे हा फटका? फिल्डरच्या हातापर्यंत जाईल. विकेटचं पतन होईल शेवटच्या चेंडूवर. आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा चौथा संघ ठरलाय टीम श्रीहरी 11 दादर. आणि प्लेअर ऑफ द मॅच चा मान पटकावलाय सौरव साटेलकर यांनी. 43 धावांची खेळी या मॅच मध्ये खेळली. सेकंड हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर in this tournament. 70-70 बिग बॅश नायगाव 2024. सौरव ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. मी सौरव यांना विनंती करेन की आपण मंचकावर येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे. चेक. चला दोन्ही संघ 40+ दोन्ही संघ पुरंदर पॅकर आणि नायगाव पॅकर आपल्या संघासहित याचे संघनायक खेळपट्टीच्या दरम्यान लाईनअप करून घ्यायचे. दोन्ही संघ पुरंदर पॅकर आणि नायगाव पॅकर दोन्ही संघांना विनंती आहे विकेटच्या बाजूने लाईनअप करायचे. त्वरित जा. चला सोनू सिंग अँड कंपनी एका बाजूला, रुपेंद्र माने, सोनू सिंग, फकरुल चाचा आपल्याला पाहायला मिळतील. हा मोनू सिंग, माफ करा मोनू सिंग. पुरंदर पॅकर विरुद्ध नायगाव पॅकर. चला दोन्ही संघांना विनंती आहे आपण मैदानाच्या आत जा आणि विकेटच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्या. अजित 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 5 षटकांचा हा देखील सामना असेल याची नोंद घ्या. हा पुरंदर संघ नाणेफेक जिंकला होता. निर्णय काय भाऊ? बॅटिंग रुपेंद्र माने आणि बॅटिंग चा निर्णय घेतला होता. प्लेअर ऑफ द मॅच सौरभ साटिलकर ठरतो यावेळी. 43 धावांची अफलातून इनिंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि रेश्मा मॅम, राजश्री मॅम यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक सौरभाच्यासाठी घोषित करण्यात आलं होतं. तो सौरभ साटिलकर. त्याचबरोबर महेश सातोस्कर यांना देखील 500 रुपयांचं पारितोषिक राजश्री पवार मॅम यांच्याकडून जरूर असणार आहे. हॅलो, हॅलो. मागील सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच सौरव साटिलकर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 43 धावांची इंडिव्हिज्युअल खेळी विक्रम कांबळे यांच्यानंतर. सेकंड हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर ऑफ दिस टुर्नामेंट सौरव साटिलकर. 43 धावांची खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. त्याचप्रमाणे कॅश प्राइज देखील त्यांच्यासाठी आलाय.
राजश्री पवार मॅम यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याचबरोबर महेश सातोसकर आपल्याला देखील विनंती असेल, आपल्याला देखील 500 रुपयांचं पारितोषिक. महेश सातोसकर यांच्यासाठी देखील पारितोषिक आलंय. मी विनंती करेन महेश सातोसकर यांना, त्यांनी देखील व्यासपीठावर यायचंय. महेश सातोसकर यांना माझी विनंती असणार आहे, आपण देखील व्यासपीठावर यायचंय. महेश सातोसकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे. कॅश प्राइज आपल्या धमाकेदार पॉवर पॅक बॅटिंग साठी महेश सातोसकर यांना देखील हे पारितोषिक दिलं जाणार आहे. नायगाव पॅकर आणि पुरंदरे संघ कॅप्टन्स लवकरात लवकर टॉस साठी या ठिकाणी यायचं. स्वरूप टॉस साठी या ठिकाणी यायचंय. नायगाव पॅकर आणि पुरंदरे पॅकर बोथ पॅकर्स. रुपेंद्र माने, नायगाव पॅकर आणि पुरंदरे पॅकर्स दोन्ही संघांचे कर्णधार चला टॉस साठी यायचंय. रुपेंद्र माने आणि नायगाव पॅकरचे कर्णधार कोण आहे? नायगावचा कॅप्टन कोण आहे? राजश्री पवार मॅडम यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्हीही कॅप्टन्स माझ्यासोबत आहेत. एका दिशेला आहेत रुपेंद्र माने आणि एका दिशेला आहेत विकास भाटकर. पुरंदरे पॅकर, नायगाव पॅकर आणि राजश्री पवार मॅडम या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच मागच्या मॅच मध्ये मॅडम पाहत होत्या, मागच्या मॅचचा आनंद घेत होत्या आणि ह्या 40+ चा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 40+ चा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक स्पेशल कॉइन या बिग बॅश साठी डिझाईन केलेला. नायगाव बिग बॅश आणि सेव पुरंदरे अशा दोन साइड. कोण कॉल देते? रुपेंद्र माने यांचा कॉल आहे. सेव पुरंदरे आणि नायगाव बिग बॅश नक्कीच या ठिकाणी आलाय. विकास भाटकर यांनी टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आज 40+ म्हणजे पुन्हा एकदा या मैदानात, ज्या मैदानात वर्षांपूर्वी बरंच क्रिकेट घालवलंय, त्याच मैदानात क्रिकेट खेळायला काय फिलिंग आहे आणि अशा प्रकारे टीमचं इव्हेंट आहे. सर्वात प्रथम बिग बॅशचं मी अभिनंदन करतो. माझे बरेच मित्र आहेत. मी क्रिकेट सोडून मला जवळजवळ 15 वर्ष, आता माझं रनिंग 57 वर्ष आहे. पण आपला क्रिकेटचा किडा आपण बोलतो ना, आपल्या हृदयात असतो, तो आपण खेळायला येतो आणि आपण ते खेळणार. आणि बऱ्याच आठवणी आहेत नायगावमध्ये माझ्या, कारण नायगावने मला मोठं केलं आणि मी राहुल 11मधनं खेळू शकलो. बाकी समोरची टीम आहे ती पण माझी केशरबागची, त्यांच्या आमच्या भरपूर मॅचेस होता आणि आज त्यांना पण मी धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. रवींद्र माने तुमच्याकडे टॉस हरलाय, परंतु आवडतं काम आलंय, बॅटिंगचं काम आलंय. कालच्या दिवसात बॅटिंग तुमच्याकडून पाहायला मिळाली, परंतु आता 40+ मध्ये खेळायचं आहे आणि आणखीन काही जुने जाणते खेळाडू तुमच्यासोबत असणार आहेत. कसं येणार बॅटिंग करताना? नक्कीच माझ्या घरच्या मैदानात मला खेळायला मिळतंय, यापेक्षा मोठं मला भाग्य नाही आहे. आणि बिग बॅशचे सुद्धा मी आभार मानतो, कारण 40+ प्लेयरला सुद्धा तुम्ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
नक्कीच थँक्यू सो मच बोथ द कॅप्टन्स. ऑल द बेस्ट असणार आहे तुम्हाला या मॅच साठी. आणि राजेश पवार मॅडम, तुमच्याकडे मागील मॅच आपण पाहत होतात, मागच्या मॅचचा आनंद घेतलात, खूप सारे सिक्सेस पाहायला मिळाले, त्यानंतर महेश सातोस्कर यांची बॅटिंग बघायला मिळाली. एकंदरीतच या बिग बॅश बद्दल काय सांगाल? आधी पहिल्यांदा तर नायगाव बिग बॅश ज्यांनी हे संपन्न केलंय त्यांना मी खरंच अभिनंदन पण देईन आणि या पुढच्या कार्यासाठी त्यांना ऑल द बेस्ट. दरवर्षी असेच भरून दे आणि आम्हाला बघायला यायला मिळून दे, त्याचा आनंद घ्यावा असं वाटतं. आणि मी या इथे येण्याचं कारण एवढंच आहे की मी क्रिकेटप्रेमी आहेच, पण हे ग्राउंड ज्यांनी वाचवलंय ते हे सगळे इथे खेळणारे क्रिकेटर आहेत. आणि हे मला समजल्यावरती मला वाटलं की माझ्याकडनं जे काही होईल करता येईल तेवढं मी करेन. आणि या इथून खूप सारे क्रिकेटर घडत आहेत. जसं आता अजितचं तर सगळ्यांना नाव माहिती आहे, ISPLला पण खेळलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आयकॉन म्हणून प्लेयर जातात. आणि असेच अजून प्लेयर आपल्याला नायगाव या इथून मिळतील असंच वाटतं. आणि ISPLला अजितसारख्या अजून खूप साऱ्या मुलांनी नावं करावी. आणि छोटं ग्राउंड जरी त्यांच्यासाठी असेल तर हाच स्टेज त्यांना मोठं बनवेल. आणि त्या सर्व क्रिकेटर खेळाडूंसाठी माझ्याकडनं ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. या ठिकाणी राजश्री पवार मॅडमचा सन्मान केला जातोय. त्यांना पुष्पगुच्छ, शाल आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. राजश्री पवार मॅडम, नक्कीच वारंवार त्यांचं सहकार्य आम्हाला लाभतं आणि असंच सहकार्य आम्हाला वर्षानुवर्ष लाभो हीच प्रार्थना. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे राजश्री पवार मॅडम यांच्यासाठी. थँक्यू सो मच. मी मॅमला विनंती करेन की पुन्हा एकदा स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर मॅच रंगणार आहे T+ची. पुन्हा एकदा जुने जाणतो खेळाडू याच मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एका दिशेला असणार आहेत पुरंदरे पॅकर्स, एका दिशेला असणार आहेत नायगाव पॅकर्स. नायगाव पॅकर्स हॅव वॉन द टॉस अँड दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद स्वरूप. चला दोन्ही संघ मी विनंती करेन प्रॅक्टिस थांबवा, आता मात्र सामन्याला सुरुवात करा. नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय नायगाव पॅकर्स संघाच्या बाजूने लागला, ज्या ठिकाणी विकास भाटकर सरांनी इथे निर्णय घेतला की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आणि त्या निर्णयानुसार नायगाव पॅकर्स संघ विनंती असेल आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन या ठिकाणी सन्माननीय सौ राजश्रीताई पवार मॅम यांचं, ज्या प्रकारे त्यांनी उल्लेख केला की स्वतः त्या क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम